नमस्कार, मी कुमारी स्वस्तिका मनीष जगडे. मूर्ती लहान पण कीर्ती महान, म्हणजेच छोटा पत्रकार पण बातमी दमदार. आजची मुलाखत आपण अशा व्यक्तीबरोबर करणार आहोत ज्यांची विचारधारा आणि बोलण्यातील सडेतोडपणा जो आपणा सगळ्यांनाच भाळतो. होय मित्रांनो, आज आपल्या बरोबर आहे माझे बाबा श्री मनीष रामनाथ जगडे. स्वागत आहे आपल्या मूर्ती लहान पण कीर्ती महान या मंचावर. नमस्कार, धन्यवाद. प्रथमतः आपले धन्यवाद की आपण मला या मूर्ती लहान आणि कीर्ती महान या मंचावरती मला आमंत्रित केल्याबद्दल. आज आपण चर्चा करणार आहोत IPL या स्पर्धेच्या रणधुमाळीवर. IPL या स्पर्धेबद्दल आपलं काय मत आहे? बघा, कसं आहे की सध्या IPL ही एक स्पर्धा म्हणजे लोकांची एक भावना झालेली आहे, एक विचारधारा झालेली आहे. म्हणजे कसं आहे की सध्याचं युग जे चाललंय हे खूप एकदम वेगाने धावणारं युग आहे. अशा युगामध्ये क्रिकेट सुद्धा अतिशय वेगाने धावत आहे. म्हणजे कसं आहे की IPL म्हणजेच इंडियन प्रीमियर लीग म्हणजे 20-20 षटकांचा सामना. याच्यामध्ये प्रतिस्पर्धी संघाला प्रत्येकी 20-20 षटकं म्हणजे 1.5 तासाचा खेळ होतो आणि या 1.5 तास मिळून 3 तासाची एक मॅच म्हणजे एक सामना खेळला जातो. आणि या सामन्यामध्ये जो निकाल लागतो हा एकदम फास्ट आणि फ्युरियस असतो. त्यामुळे सध्याच्या युगामध्ये बघायला गेलं तर IPL म्हणजे क्रिकेटची पंढरी तर मानली जातेच, पण ती अगदी जलद गतीने निकाल देणारी अशी बाब ठरलेली आहे सध्या. आणि सगळ्यांनाच त्याच्यापासून जे मनोरंजन मिळतं ते एकदम लाजवाब आणि वाखाणण्यासारखं आहे. आणि त्याचा मनमुराद आनंद हा ऍक्च्युली बघायला गेलं तर सगळेच जण घेत असतात, पण ते आपापल्या पद्धतीने घेत असतात. त्यामुळे कसं आहे की जो रिझल्ट जो तुम्हाला पाहायला मिळतो तो एकदम अचंबित करणारा असतो. त्याच्या परिस्थितीत IPL या स्पर्धेकडे तुम्ही कसे पाहता? कसं आहे ना, बघा की सध्या ही जी IPL 2025 ही जी स्पर्धा चाललेली आहे ही अक्षरशः या स्पर्धेला 2 ते 2.5 महिन्याचा कालावधी लागतो. म्हणजे तब्बल याच्यामध्ये 76 सामने होतात. आणि कसं आहे की आता ही जी स्पर्धा आहे आज या स्पर्धेचा मला वाटते बहुतेक म्हणजे बघायला गेलं तर 38वा सामना तो म्हणजे मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स असा होत आहे. दोन्ही संघ बलाढ्य आहेत, पण आज या स्पर्धेमधला हा मध्यान्ह काळ असा समजावा लागेल. कारण कसं आहे, तुम्ही गुणतालिकेचा विचार केला तर आज प्रत्येक संघ 8 ते 7 सामने खेळलेले आहेत, पण कोणताच असा संघ नाही की तो 8 पैकी 7 सामने जिंकलाय किंवा 7 पैकी 6 किंवा 7 पैकी 7 सामने जिंकलाय. म्हणजे कसं सगळेच संघ एकदम सरासरी पद्धतीने अक्षरशः विजय त्यांना मिळालेला आणि तेवढा त्यांचा पराजय देखील झालेला आहे. त्यामुळे कसं आहे, जसजसा या स्पर्धेचा समारोप जवळ येईल तेव्हाच आपल्याला या स्पर्धेची खरी रणधुमाळी काय आहे आणि खरी रंगत काय आहे आणि खरे कोणते चार संघ आहेत की ते शेवटला क्वालिफाय होतील. आणि त्याच्यानंतरच आपल्याला सगळं चित्र उघड होईल आणि आपल्याला जसा पाहिजे तसा जो निकाल आहे, जो अचंबित करणारा निकाल आहे तो आपल्याला पाहायला मिळेल. आणि याच्यामध्ये कसं आहे की कोण 5 वेळा जिंकलेला स्पर्धक आहे, कोण 4 वेळा जिंकलेला स्पर्धक आहे, तर कोण असा यावेळेला विजेता निघेल की तो पहिल्यांदाच IPL ची ट्रॉफी उचलू शकेल. आवडता संघ कोणता आणि का? बघा, कसं आहे की IPL ही स्पर्धा ही 2008 पासून चालू झालेली आहे. तर 2008 पासून ते 2025 पर्यंत IPL मध्ये खूपच अशी रंगतदार पाहायला मिळाली. कधी 8 संघ तर कधी 10 संघ, पण जेवढे पण संघ खेळलेले आहेत ते खूपच बलाढ्य संघ आहेत. जसं बघायला गेलं तर चेन्नई सुपर किंग्स, मुंबई इंडियन्स, पंजाब सुपर किंग्स, कोलकाता नाईट रायडर्स असे विविध असे संघ आहेत. हे पहिल्यापासून ह्या IPL मध्ये आहेत. आता सध्या 2 वर्ष झाली लखनौ सुपर जॉईंट, परत गुजरात टायटन्स हे नवीन नाव रूपाला आलेले संघ आहेत. तसं बघायला गेलं सगळेच संघ बलाढ्य आहेत. पण तुम्ही आज मला प्रश्न जो प्रस्थापित केलाय की तुमचा आवडता संघ कोणता, तर मी तुम्हाला एवढं सांगू शकेन की पहिल्यांदा मूळतः म्हणजे मी एक मुंबईकर आहे आणि मी मुंबई ही महाराष्ट्रामध्ये असल्यामुळे साहजिकच आहे की मुंबई इंडियन्स हा माझा आवडता संघ आहे आणि ते विधिलिखित आहे. आणि हा संघ मला का आवडतो, कारण कसं आहे की मी 2008 पासून ते 2025 पर्यंत आजपर्यंत मी बघतोय की मुंबई इंडियन्स हा संघ खूप कसलेला, खूप मेहनत केलेला आणि त्यांची असलेली जिद्द, त्यांचा रेकॉर्ड असा आहे ऑन पेपरवरती की पहिले 6 सामने ते सलग हरलेले आहेत, पण शेवटचे 8 सामने ते जिंकून क्वालिफाय होऊन पुन्हा एकदा हरून म्हणजेच एलिमिनेटर मॅच खेळून, सामना खेळून ते फायनलमध्ये जाऊन त्यांनी फायनलमध्ये IPL चषक आपल्या नावावरती
केलेलं आहे, असं त्यांना 2-3 वेळा त्यांचं ते घडलेलं आहे. त्यामुळे अशी ही जिद्द, परत चिकाटीपूर्ण असलेला असा हा संघ आम्हाला खूप आणि मनापासून खूप म्हणजे खूप आवडतो. मधला आवडता खेळाडू कोणता? आता हा जो तुम्ही मला जो प्रश्न प्रस्तावित केला, आपला IPL मधला आवडता खेळाडू कोणता, तर पुन्हा एकदा मी तेच म्हणेन की मी आज जे अनुभवत आहे आणि जी एक माझी मनापासून जी इच्छा होती ती ह्या IPL ने पूर्ण करून दिलेली आहे. ती म्हणजे कशी की IPL ही स्पर्धा 2008 साली चालू झाली आणि त्याच वेळेला माझ्या करिअरची देखील सुरुवात झाली होती. त्यामुळे कसं आहे की प्रत्येकाची इच्छा असते की मोठमोठे प्लेयर्स आपण प्रत्यक्षपणे आणि समोरासमोर पाहावेत. तर 2008 पासून जे IPL सुरू झालं त्या IPL मध्ये पहिल्या वर्षी मी तिकडे ऍज अ ट्रेनर म्हणून होतो, ऍज अ ट्रेनिंग करत होतो माझ्या प्रोफेशन बद्दल. तर सचिन तेंडुलकर, शॉन पोलक, डेव्हन ब्रावो असे वेगवेगळे, परत MS धोनी, महेंद्रसिंग धोनी, परत सुरेश रैना, परत असे भरपूर असे नावाजलेले खेळाडू मी समोरासमोर पाहिले. पण कसं आहे, बघाल एक दुसरा दृष्टिकोन बघाल तर IPL या स्पर्धेमध्ये एवढे परदेशी खेळाडू तसेच मायदेशी खेळाडू देखील खेळतात आणि या IPL ने प्रत्येक देशाला एवढे नावाजलेले आणि एवढे कसलेले खेळाडू दिलेले आहेत की त्याचा आपण विचारच करू शकत नाही. त्यामुळे ही जी स्पर्धा आहे ही खूप मोठी आहे आणि विचार करायला गेलात आणि तुम्ही जर मला विचारताय की तुमचा आवडता खेळाडू कोणता, तर मी तुम्हाला शेवटला एवढंच सांगेन की 2008 पासून ते 2025 पर्यंत आजपर्यंत IPL या स्पर्धेमध्ये वेगवेगळ्या संघांमध्ये जेवढे पण खेळाडू खेळलेले आहेत ते सगळेच माझ्या आवडीचे आहेत. आणि तरी सुद्धा मी तुम्हाला, आज तुम्ही मला हा जो प्रश्न विचारला की IPL मधला तुमचा आवडता खेळाडू कोणता, तर मी तुम्हाला एवढंच सांगेन की सध्या चाललेल्या परिस्थितीमध्ये आज मी मुंबई इंडियन्सचा एक कट्टर समर्थक आहे. त्यामुळे कसं आहे की सध्या मुंबईमध्ये म्हणतायत सगळेजण की मुंबईचा राजा, मुंबईचा राजा, असे 90 ते 99% लोक म्हणतात मुंबईचा राजा, मुंबईचा राजा रोहित गुरुनाथ शर्मा. तर होय, माझा आवडीचा खेळाडू तो म्हणजे रोहित गुरुनाथ शर्माच आहे. तथापि आज मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स ह्या दोन बलाढ्य संघामध्ये कोणता संघ विजेता ठरेल? बघा कसं आहे की IPL स्पर्धेतला हा सामना क्रमांक 38वा. मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स दोन्ही बलाढ्य संघ आहेत हे सगळ्यांनाच मान्य आहे आणि मला देखील मान्य आहे. पण कसं आहे, हा जो सामना होत आहे हा आहे वानखेडे स्टेडियमवरती आणि वानखेडे स्टेडियम म्हटलं म्हणजे मुंबईच्या क्रिकेटची पंढरी. आणि इथली जी खेळपट्टी आहे ही महाराष्ट्राच्या लाल मातीची, मुंबईच्या लाल मातीची अशी एकवटलेली खेळपट्टी आहे. आणि या स्टेडियमच्या बाजूलाच आपला असलेला समुद्र, तिकडच्या वाहणाऱ्या वाऱ्यांच्या लाटा. त्यामुळे कसं आहे की जो नाणेफेकीचा कौल ज्याच्या बाजूने झुकेल म्हणजे नाणेफेक जो जिंकेल, हा इथला असा अजरामर असा रेकॉर्ड आहे की जो पहिल्यांदा नाणेफेक जिंकून गोलंदाजी किंवा म्हणजे क्षेत्ररक्षण स्वीकारतो तोच संघ विजयी ठरलेला आहे बहुधा. पण कसं आहे ना की हे IPL आहे, त्यामुळे कसं आहे 20-20 षटकांच्या या सामन्यामध्ये काय होईल कोणच काय सांगू शकत नाही. दोन्ही संघ बलाढ्य आहेत आणि बघायला गेलं की दोन्ही संघांमध्ये भारतासाठी खेळलेले नावाजलेले खेळाडू खेळत आहेत, जसं की MS धोनी आणि त्याचे असलेले सगळे शिष्य म्हणजे रोहित शर्मा झाला, हार्दिक पांड्या झाला, जसप्रीत बुमराह, हे सगळे आज आपापल्या संघामध्ये उभे राहून एकमेकांसमोर येणार आहेत आणि ते एकमेकांचा सामना लढणार आहेत. त्यामुळे या सामन्याची रंगत खूपच वेगळी आहे. त्यामुळे विजेता कोण होईल हे काहीच सांगू शकत नाही. तरी सुद्धा एक मुंबईचा कट्टर समर्थक म्हणून मी एवढंच म्हणेन की मुंबई आज बघायला गेलं तर आज मुंबईने नाणेफेक जिंकलेली आहे. म्हणजे जो मुंबईचा कर्णधार आहे हार्दिक पांड्या, की ज्याला आपण लाडाने कुंफू पांड्या बोलतो, त्याने आज नाणेफेक जिंकून पहिल्यांदा क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. तर मला तरी वाटतं की क्षेत्ररक्षणाचा पहिला फायदा घेऊन मुंबई इंडियन्सच या सामन्याचा विजेता ठरेल. तुम्हाला काय वाटते IPL 2025 स्पर्धेचा विजेता कोण असेल? प्रश्न तसा बघायला गेला तर खूपच असा किचकट क्रिटिकल आहे. पण याचं उत्तर मी एक समजदार पद्धतीनेच मी तुम्हाला देईन. म्हणजे कसं आहे की बघा, मी आज इकडे या मंचावर बसलो आहे तर मी काय आयोजक नाहीये किंवा मी काय प्रायोजक नाहीये किंवा कुठचं क्युरेटर नाहीये किंवा कुठचं असं कोच नाहीये कुठच्या संघाचा किंवा कुठच्या व्यवस्थापनाशी मी असा काही निगडीत नाही. मी एक सामान्य म्हणजेच एक मुंबईचा
मुंबईकर असल्यामुळे मुंबई संघाचा एक कट्टर समर्थक आहे. त्यामुळे तुम्ही जर मला हा प्रश्न जर विचारताय की IPL 2025 या स्पर्धेचा विजेता कोण असेल, तर कसं आहे ना, मी आधीच तुम्हाला बोललो होतो की स्पर्धा ही मध्यावरती येऊन पोहोचलेली आहे आणि सगळेच संघ ऍव्हरेज विजेते आहेत. ऍव्हरेज म्हणजे सरासरी विजय संपादन केलेले आहेत आणि जसजशी स्पर्धा समारोपाच्या जवळ येईल त्यावेळेलाच आपल्याला गुणतालिकेवरती सगळं काही स्पष्ट होईल की कोणते 4 संघ हे क्वालिफाय होणार आहेत आणि त्यातून कोणत्या 2 टीम आहेत ह्या अंतिम सामन्याला पात्र ठरतील आणि त्याच्यामध्ये जो उत्तम खेळ खेळेल, ज्याची मेहनत चांगली दिसेल, ज्याची जिद्द चांगली असेल, ज्याची बोलतात ना की एकी त्या संघामध्ये दिसेल आणि त्यांनी जो केलेला अभ्यास असेल की असा अभ्यास असेल त्यांचा की आम्हाला जिंकायचंय तर जिंकायचंच आहे, ही जिद्द ज्या संघामध्ये असेल, मला वाटते बहुतेक तोच संघ जो आहे तो विजेता ठरेल IPLचा. आणि मला अजून एक बोलावं असं वाटेल की तुम्ही जर मला विचारताय की कोणता संघ विजेता असेल, तर ऑब्व्हियसली मी शेवटला तुम्हाला हेच उत्तर देईन की मुंबई इंडियन्स या संघाने पुन्हा एकदा IPLचा करंडक पुन्हा एकदा आपल्या खांद्यावरती घेऊन नाचावं, हीच माझी मनापासूनची इच्छा आहे. तर मित्रांनो, हे होते आपले आजच्या चर्चेचे प्रमुख अतिथी, म्हणजेच माझे बाबा श्री मनीष रामनाथ झगडे. आपण या चर्चेला उत्तम प्रतिसाद दिल्याबद्दल आपले खूप खूप आभार. मी पण आपणास खूप खूप धन्यवाद देतो की मी कोणी समालोचक नाही, काही विश्लेषक नाही आहे किंवा काहीच नाहीये. मी एक सामान्य माणूस म्हणून आणि एक स्पष्ट वक्ता म्हणून आपण मला जे इकडे आमंत्रित केलं त्या मंचावरती, म्हणजेच मूर्ती लहान पण कीर्तिमान या मंचावरती मला आमंत्रित केलं या IPLच्या रणधुमाळी या विषयावरती मत मांडण्यासाठी किंवा चर्चा करण्यासाठी. त्याबद्दल मी सुद्धा आपले मनपूर्वक असे आभार मानतो आणि आपलाच खूप खूप धन्यवाद देतो. धन्यवाद.